हाय, हॅलो, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आज डेली ब्लॉग न टाकता आज थोडंसं काहीतरी वेगळं. आता सण-समारंभ सुरू झालेत आणि आता लक्ष्म्या, गणपती म्हणलं की डेकोरेशनला आपल्याला नवीन-नवीन काहीतरी आयडियाज पाहिजेच असतात. अशी कलरची फुलं बनवायची असतील. फूल एक आहे, पण आपण त्याचा वापर अनेक प्रकारे करू शकतो. हे फूल कसं बनवायचं याचा डिटेलमध्ये ब्लॉग मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. ते तुम्ही नक्की एकदा जाऊन चेक करा. या फुलाचा वापर आपण खूप प्रकारे करू शकतो. याचा वापर आपण अनेक प्रकारे करू शकतो. लांब लटकन, पडदा किंवा मग कुंडी किंवा मग कुठल्याही फोटोला हार, छत्रपतींच्या मूर्तीला हार, कुठल्याही फोटोंसाठी याचा वापर करू शकतो. कुंडीमध्ये पण ठेवू शकतो. मेन दरवाजाला तोरण पण बनवू शकतो त्याचं. असा याचा वापर विविध प्रकारे आपल्याला करता येतो. लक्ष्मीच्या मागे लावायला पडदा, अशा अनेक प्रकारे याचा वापर करता येतो आपल्याला. तरी तुम्हाला जर याची लिंक डिटेलमध्ये पाहिजे असेल तर नक्की माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन हा ब्लॉग चेक करा. हे इथं मी 2दा शिवाय गाठच मारायची दोऱ्याला विसरले. हे इथं मध्ये तातू आणि शिती मध्ये करतच होते. हे खूप सुंदर खूप छान दिसते हे फूल. हे लक्ष्मीच्या मागे हे पडदा पण बनवला होता मी. हे आईच्या फोटोला पण हार बनवलेला आहे मी. आणि हे शितीचं 9व्या महिन्याचं मला डेकोरेशन करायचं होतं, त्याच्यासाठी पण एका लटकनचा वापर केला होता. हे छत्रपतींच्या पण फोटोला वापर मी त्याच फुलांचा केलेला आहे. आणि हे इथं पूर्ण दाखवता आलं नाही मला, पण हळदी कुंकाचं डेकोरेशनसाठी पण मी त्याच लटकनाचा वापर केलेला आहे. हे आपण एवढे प्रकार आपण घरीच बनवू शकतो. हे जर फूल आलं आपल्याला तर. आणि हे डोक्याला पण लावायला याचा वापर करू शकतो. तुम्ही जर माझा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की करत जा. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद. बाय. हे फूल मी तुम्हाला दाखवण्यासाठी माझ्या केसांना लावले. केस काय माझे विंचरलेले नव्हते, पण तसंच दाखवायचं म्हणून लावले होते. लावून बघितलं होतं. असा होता माझा आजचा दिवस. बाय.